सर्वाचे अवदशे न भुके जे ऐसे ते कवना बोलू. मौली ज्ञानोबा म्हणताय की मी तुमच्यासारख्या संताच्या समोर आलो आणि जर उन्हा राहिलो, अज्ञानी राहिलो, तर तो माझा दोष नाही, तो तुमचा दोष आहे. मी तुमच्यापर्यंत आलो, माझं कर्तव्य मी केलेलं आहे की नाही. लोखंड आपल्या स्वतःच्या अवदशेला कंटाळलं आहे की नाही. आणि काय होत असं त्या लोखंडाची माती काय खाते आहे की नाही. त्याच्यानंतर गरम केल्या जातं, गरम करून हाणतात, नुसतं हानीत नाही, गरम करून त्या बिचाऱ्याला काय करतात, हाणतात. ते कंटाळलं त्या अवस्थेला. आणि मग ते त्यांना शोध घेत व काय करावं, कोणीतरी सांगितलं बघ तू परिसाची भेट घे, तुझी सगळी अवदशा काय होईल निघून जाईल. ते परिसाकडे गेलं आणि परिसाला जाऊन भेटलं, आलिंगन दिलं, सोनं नाही झालं. तर माऊली म्हणतात तो दोष कुणाचा आहे, आता परिसाचा आहे. लोखंडानं लोखंडाचं काम केलेलं आहे, परिसापर्यंत गेलेलं आहे. ओळे ह्याची करावे जे गंगेचे अंग ठाकावे, मगही गंगा जरी नव्हे तर तो काय करी. ओढ्यानं नाल्यानं एखाद्या गटारातल्या पाण्यानं एक करावं, गंगेत जाऊन भेटावं गंगेला. आणि मग गंगेत जाऊनही जर ते गंगा स्वरूप झालं नाही, गंगा झालं नाही, तो त्याचा दोष नाही, तो कुणाचा दोष आहे, त्या गंगेचा दोष आहे का नाही. अशा प्रकारे म्हणून भाग्ययोगी भोवे तुम्हा संताचे मी पाये पातलो आता केला हे उनी जगी. म्हणून माझ्या परम भाग्यानं मी तुमच्या संताच्या पायाजवळ आलो. भाग्यानंच आलो. पुण्य पोशिली असाधारणे मी पुष्य केली, पुण्य जपली, सांभाळली आणि त्या पुण्यानं मला तुमच्या पायाजवळ आणून ठेवलं. आता तुमच्या पायाजवळ येऊन जर मी उन्हा राहिलो, कमीपणा मी अज्ञानी राहिलो, तर मला तर असं वाटतंय की आता उन्हा मी कमी राहणार नाही. अहोजी माझे स्वामी मज संत जोडून तुम्ही दिलेले तेने सर्व कामी परिपूर्ण झालो. माझ्या मालकाने, माझ्या स्वामीने मला तुमच्यापर्यंत आणून घातले, संतापर्यंत. इथं मालकाने याचा अर्थ देवानं असंच घ्यावं लागेल, कारण देवानं कृपा केल्याशिवाय संत भेटत नाही आहे का नाही. प्रमाणानं तुकोबर आहे प्रमाणानं सांगतात की संताची भेट व्हायला आहे का नाही, देवाची काय लागते, कृपा लागते. देवाच्या कृपेनं संताची काय होती, भेट होती. बहु अवघड आहे संत भेटी, परी जग जेठी करुणा केली. बहु अवघड संत भेटी आहे. माऊली म्हणतात अहोजी माझे स्वामी मज संत जोडून तुम्ही दिलेली ती. माझ्या मालकानं मला तुम्हाला काय केलेलं आहे, जोडून दिलेलं आहे. तिने सर्व कामी परिपूर्ण झालो. आता सगळ्या माझ्या इच्छा इथं आल्यावर काय झालेले आहेत, पूर्ण झालेले आहेत. पापा माते तुम्हा सांगडे माहेर तिने सुरवाडे, ग्रंथाची आळी सिद्धी नेले. का पाहना माझ्या माहेर, तुम्ही संत माझ्या मायबाप आहात. मी माझ्या माहेरात आलो, माझ्या मायबापाकडे आलो आणि माझ्या मायबापानं माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण केल्या, सगळे लाड पूर्ण केले. काय लाड पूर्ण केले, आताच बघा ना माऊली म्हणतात मी आळ घेतली, म्हणजे दुसऱ्यावर आळ नाही घेतली, लाडानं मी एक इच्छा व्यक्त केली. काय की मला ज्ञानेश्वरी गीतेवर ग्रंथ करायचा आहे आणि मला संतांनी ती इच्छा माझी काय करून घेतली, पूर्ण करून घेतली. महाराज नाहीतर हा ग्रंथ गीतेवर असा मराठीत तयार करणं सोपं नव्हतं. हे काही माझ्यासारख्याचं काम नव्हतं माऊली म्हणतात. पण लेकरातून तुम्ही मायबापाने घेतलं पूर्ण करून, किती आवड होतं हे हा ग्रंथ करणं. जी कनकाचे निखळ ओतो येईल भूमंडळ, चिंता रत्नी कुलाचळ निर्मू येईल. रत्न ती कनकाचे निखळ होतो येईल भूमंडळ, सगळ्या पृथ्वीवर फरशी टाकता येईल. आणि ती कशाची, दगडाची नाही, सोन्याची. सगळ्या पृथ्वीवर फरशी टाकणं होईल कदाचित. किंवा पर्वत महाराज याचे करता येतील, चिंतामणी याचे करता येतील. सगळे दगडाचे पर्वत बदलून कशाचे करता येतील, सगळं त्यातला मुरुम बाहेर काढायचा आणि चिंतामणी तेवढे भरायचे करता येईल. साताई व सागराते सोपे भरिता अमृते, दुवाळ मोहे दादांते चंद्र करिता. साताई व सागराते अमृते भरिता सोपे आहे. साताई समुद्रातलं खारं पाणी काढून त्यात अमृत भरणं काय आहे, सोपा आहे. द्वार मोहे तारा ते चंद्र करिता, सगळ्या चांदण्याचे चंद्र तयार करणं काय अवघड नाही. सृष्टी त्यानं निर्माण केली, त्याला चांदण्याचे चंद्र, चंद्राचे चांदणे करायला काय विषय नाही. समुद्राच्या खारं पाण्याचा अमृत करायला काय अवघड काय आहे, त्याच्यात माये करता काही अवघड नाही. अगटी पटियेची पडियेची माया, ज्याचा आपण कोणी विचारच करू शकत नाही, की जे निर्माण करू शकते तिला माया म्हणावं. काय करू शकणार नाही, करू शकेल.
कल्पतरूचे आराम लाविताना विषम बरे गीतार्थाचे वर्म निवडू नये. कल्पतरूचे बगीचे लावणे काही कठीण नाही, मोठमोठाले बगीचे लावता येतील. कशाचे? कल्पतरूचे. पण गीतेच्या अर्थाचं वर्म निवडणं काय आहे? अवघड आहे. किती अवघड असेल पहा. आपल्याला काय कळतंय म्हणा, माऊली म्हणतायत अवघड आहे, किती अवघड असेल. माऊली अवघड म्हणतायत की नाही. अशा प्रकारे तो मी एको सर्व मुका बोलवणे मराठी या भाका करी डोळीवरील लोका घेऊ यायशे. आणि पुन्हा वरून काय झालं, एवढं मोठं गीतेचं वर्म निवडणं अवघड, आणि मी कसा आहे? सर्व मुका, सगळ्या बाजूनं कसा आहे? मुका. मुका म्हणजे माऊली मुके होते का? नाही. खोटं बोलतायत का? नाही. मुके नाही हेही खरं, खोटं बोलत नाही हेही खरं, बरोबर आहे का नाही? मुके नाही हेही खरं आणि खोटं म्हणजे दोन्ही कसं काय? दोन्ही सत्य असू शकत नाही. सत्य एकच असतं, एक तर मुके असतील, नाही तर मुके नसताना खोटं बोलत असतील. तर माऊलीचं म्हणणं असं आहे की संसारात बोलायला मी खूप बडबड करीतो, पण गीतेवर बोलायची वेळ आली की मी काय होतो? मुका. आपले तसंच आहे. एखादा माणूस मला सकाळी अंथरून सोडल्यापासून अंथरून पडोस तर तोंडच पण ठेवीत नाही असे लोक आहेत. बडबड बडबड बडबड. त्याला कितीतरी दिवस लोक म्हणतात बस कराय बडबड, थांब जसा, गपरा येतो जसा. ते थोडस गपरा आता की पुन्हा सुरूच करतं. स्वभावच झालेला बोलणं. पण त्याला म्हणा एक ओवी सांग, एकाच ओळीचा अर्थ सांग. जाऊ तिकडे दिवसभर बोलतो ना, एका ओळीचा सांग. म्हणजे बडबड हे रवी आहे, पण ज्ञानेश्वरीची ओवी सांगण्याविषयी तो काय आहे? मुका आहे. माऊली म्हणतात मी मुका आहे या बाबतीत. जास्त बोलतो आहे मुकाच आहे का नाही. इथं जो मुका आहे तोच काय होतो? जास्त महाराज आहे का? अशा प्रकारचे म्हणले महाराज मुका आहे माऊली म्हणतात. आणि पुन्हा मराठी भाषेत ती सिद्धांत आणायची, संस्कृत मध्ये नाही आणायची. कारण संस्कृत मध्ये सिद्धांत आणणं सोपं होतं. का सोपं होतं? कारण अगोदर सिद्धांताचे वेदांताचे ग्रंथ संस्कृत मध्ये आहेत, तिथले शब्द उचलायचे आणि इथं टाकायचे. पण ही भाषा बदलायची महाराज. आणि तेही निर्माण असं करायचे की डोळेवरील लोका घेऊ ये जायचे. जसं ओव्यातून डोळ्यातून ब्रह्म लोकांना दिसलं पाहिजे. नुसते काय कविता थोड्या निर्माण करायच्या आहे का नाही. ठन मग थोडं जोडायचे, मग थोडं जोडायचं नुसतं. सिद्धांत त्याच्यातून काय झाले पाहिजे? डोळ्याला ते ब्रह्म दिसलं पाहिजे. अशा प्रकारचं एवढ्या याच्यातून हे करायचं. हे काय एवढी सोपं गोष्ट नाही. हा ग्रंथ सागर एवढा उतरवून पहिलं कडा कीर्ती विजयाचा धेंडा नाचे जोका. अशा प्रकारचा एवढा मोठा ग्रंथ तयार करून उतरवून पहिलं कडा. कशा करता ग्रंथ निर्माण करायचा? पहिलं कडा उतरवून. पहिलं काळा उतरवणी म्हणजे भवसागराच्या पलीकड पार होण्याकरता आणि कीर्तिरूपी विजयाचा मोठा झेंडा मिरवण्याकरता हा ग्रंथ तयार करायचा होता. गीतार्थाचा आवारो कलशेशी महामेरू रचोनी माझे श्रीगुरु लिंग पूजे. गीतार्थेचा गीतारूपी अर्थाचा आवार तयार केलं. आणि महाराज असा तो कलश तयार झाल्यानंतर, तो मंदिर तयार झाल्यानंतर माझ्या श्रीगुरु रूपी लिंग, भगवान शंकराचं लिंग तर माझ्या गुरुचं लिंगाची काय केली? मी पूजा केली. पण गीतेनं, गीता कशी आहे? गीता निष्कपट माय चुकवणी ताणे हिंदे जीवाय ते मायपुता भेटी होय हा धर्म तुमचा. गीता माझी आई आहे आणि मी गीतेचं काय आहे? लेकरू आहे. पण असं झालं होतं गुरुवर्य, तुम्ही काय झालं होतं की माय एकीकडे होती, लेकरू एकीकडे होतं. माईची लेकराची काय नव्हती? भेट नव्हती, भेटच नव्हती. चुकवणी ताणे हिंदे वाय, त्यानं लेकरू त्या आईपासून चुकलं होतं आणि इकडे विषयात काय करू लागलं? हिंदू लागलं आपल्यासारखं आहे का नाही. आपण चुकलेलो त्याला हिंदू लागलं. पण काय केलं माझ्या गुरूंनी? माय पुता भेटी होय हा धर्म तुमचा. माईची आणि लेकराची भेट घालून देणं हा संताचा काय आहे? धर्म आहे. उठा जागे वारे आता स्मरण करा पंढरीनाथा, स्मरण करा पंढरीनाथा. ही माईची लेकराची काय घालून देणं आहे? भेट घालून देणं नाही. आपली आई येते त्याचे चिंतन करा. तुम्हा सज्जनाचे केले आकळून जे मी काय बोले. ज्ञानदेव म्हणे ते कुले तैसे नव्हे, तुम्ही संत महात्म्याने जे माझ्याकरता केलंय याचा विचार करावा, जाणावं आणि जाणून बोलावं. असं माझ्याकडे काही बोलता येत नाही. काय बोलू मी याविषयी? आता तुम्ही जे उपकार केले ते मला सांगण्याच्या काय आहेत? पलीकडे आहेत. असं मौलिक ज्ञानोबा म्हणतात. तुम्ही जे माझ्याकरता केले ते खूप श्रेष्ठ आहे.
काय बोलू सगळा मिळविलो जन्म फळा ग्रंथशतीचा सोहळा दाविला जो काय जास्त बोलू याविषयी मिळविलो जन्म फळा मला जन्मल्याचा आज काय मिळाला आहे फळ मिळालं फळ बस माझा जन्म सफळ झाला आता मला म्हणता येतं की मी आता जन्माला येऊन व्यर्थ गेलो नाही जन्माचं फळ मिळालं अशा प्रकारचं नाही तर मग फळ आजी फळ झाले साचे तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती बस फळ मिळालं मला नाही तर मग असं नाथमार्गाच्या प्रमाणात मी बसलो असतो पण त्या धन्य माये व्याली सुकृताचे फळ आणि फळ ते निर्फळ अरे या प्रमाणात बसलो असतो पण आता बसत नाही आता मला माझं फळ मिळालं मी जैसी अशा याला तुमचा भरवसा काय कशामुळे फळ मिळालं तुमचं ग्रंथ सिद्धीचा सोहळा दाविला जे हा ग्रंथ पूर्ण झाला की मला माझं काय मिळालं आता फळ मिळालं बस ग्रंथाचा शेवट झाला आता पुन्हा काही करायची इच्छा राहिली नाही अशा प्रकारचं माऊली म्हणतात मी जैशी आशा केला तुमचा भरवसा ती पुरवणी जी बहुवसा आणणे चुका आणि मी जशी तुमच्याविषयी आशा ठेवली होती जी आशा धरून आलतो जो भरवसा ठेवून आलतो की माझ्या संताजवळ गेल्यावर मला असं होईल म्हणजे कल्पना केल्या होत्या नाही का नाही आपण एखाद्या पाहुण्याकडे जाताना कल्पना करतो काही कामानिमित्त जाईल तिथं असं म्हणेल मग तू माझी इच्छा पूर्ण करेल असं होईल तसं होईल अशा मी कल्पना धरून आलतो माझ्या पूर्ण पण तुम्ही एकही माझी इच्छा पूर्ण ठेवली नाही जेवढ्या इच्छा धरून आलतो तेवढ्या काय केल्या तुम्ही पूर्ण केल्या अशा प्रकारचं माऊली म्हणतायत आणि त्या इच्छाच पूर्ण नाही केल्या इथे पुरवणी बहुवसा आणलो सुखा भरपूर मला काय दिलेला आहे आनंदही तुम्ही दिलेला आहे मग लागे ग्रंथाची स्वामी तुझी सृष्टी जी केली गेली तुम्ही ते पाहुणे स्वामी विश्वामित्र ते महाराज तुम्ही आमच्या करता ही ग्रंथाची दुसरी सृष्टी तयार केली हे दुसरं विश्व तयार केले ग्रंथ नाही हे दुसरं काय आहे विश्व आहे आणि हे विश्व पाहून आम्ही विश्वामित्राला हसायला लागलो आज विश्वामित्राला काय झालं होतं जे असो त्रिकोण त्रिशरण गोदोषे राहते आणावे वशे ते नासते की जे की आयुष्य निर्मावे नाही विश्वामित्रानं दुसरी सृष्टी निर्माण केली त्या त्रिशंकू करता सूर्यवंशाचा राजा आहे आणि त्याला तो वशिष्ठाकडे गेला आणि वशिष्ठाकडे गेल्यावर वशिष्ठाला म्हणला मला स्वर्गाला जायचं वशिष्ठ म्हणले काय हरकत नाही स्वर्गाला जायचं तर आनंद आहे तसं नाही जायचं म्हणला मेल्यावर नाही तू को बरं आहे सारखं सदेह दिय घेऊन वशिष्ठ म्हणले असं जमत नसते सृष्टीत मी बदल करत नाही मी काही तुला सदेह वैकुंठाचा स्वर्गाला धाडणार नाही म्हणून तो राग आल्यावर तो विश्वामित्राकडे गेला विरोधी पार्टीचा धरला माणूस त्याला विश्वामित्राला म्हणलं मला जायचं वशिष्ठाने त्याचा शापही दिला होता ती उन्मत्तपणा केला थोडा नाही म्हणल्यावर सांगितलं तू चांडाळ होशील चांडाळ झालं विश्वामित्राकडे गेलो म्हणलं मला असं स्वर्गाला जायचंय विश्वामित्र म्हणजे जरा अशक्य दिय घेऊन नाही म्हणे मी वशिष्ठाकडे गेलो होतो ती नाही म्हणले म्हणे वशिष्ठ नाही म्हणल्या का म्हणे हो म्हणे मग मी स्वीकारणार आमचं घालणार तो स्वर्गाला कारण ते नाही म्हणल्यामुळं त्यांना जोर आला केला येत नाही काय पावर होता विश्वामित्राचा आहुती टाकली तसं तिथे वर जायला लागला राजा वर जायला लागला मला स्वर्गाच्या जवळ गेला इंद्रान पाहिला अरे हे दिय घेऊन याले सृष्टीच्या नियमात बसत नाही इंद्रानं वरून त्याचा पावर लावला इंद्र वर घेत नाही ना खाली येऊ घेत नाही मधातच अटकला तो विश्वामित्राच्या लक्षात आलं कसं काय वर जाईल इंद्राला विचारलं इंद्राला वर घे इंद्र म्हणला घेत नाही अरे इंद्राचा रागाला म्हणला तू घेत नाही ना दुसरा स्वर्ग दुसरी सृष्टी निर्माण करतो म्हणला चाल जाय मोकळा म्हणला तू आणि केली मला दुसरी सृष्टी निर्माण सुरू केली ती त्यानं करायला तो म्हणला तू माणसापासून माणसं तयार करतो मी नारळातून माणसं तयार करतो म्हणून नारळ फोडा तुम्ही नारळ डोळे हे असे निघतंय ना ते नारळातून माणसं करायला मला त्यानं म्हणून नारळ का देवाला फोडतात ते बळी दिल्यासारखाच माणूस होता होणार होता त्याच्यातून यानं पाणी पडल्यावर धान्य निर्माण केले तर त्यानं बिना पाण्याचे धान्य निर्माण केले यानं गायी निर्माण केल्या तर ब्रह्मदेवानं तर त्यानं म्हशी निर्माण केल्या त्या विश्वामित्राच्या सृष्टीत त्या म्हशी मग सगळे दिवस शरण आले म्हणजे आता बस कर नाही तर आमचं वाटोळं झालं मला नारळातून यातून माणसं तयार व्हायला नसं व्हायला काय होणार आहे आणि म्हणून अशा प्रकारे पण तुझी सृष्टी केली विश्वामित्रानं पण नाशिवंतच ना पण माझ्या करता जी माझ्या गुरुनं सृष्टी केली ही अविनाशी काय केलेली आहे सृष्टी निर्माण केलेली आहे म्हणून हसू येत आम्हाला विश्वामित्राचं शंभोपमन्यू जनिमोय क्षीरसागर केला आहे येतात त्वयी उपमे सरीन जे विषयी गर्भकी म्हणून भगवान शंकरानं उपमान्य करता तो त्याचा सागर तयार केला वेगळा पण तोही तर उपमेला त्याची उपमा देता येत नाही तोही कमी पडतो का त्याच्या पोटात विष भरलेलं आहे
नाही. अंधकारो निशाचरा वेळता सूर्य चराचरा धावा केला तरी खरा तावून की तो सूर्याची उपमा द्या. सूर्याची देता येत नाही. का सूर्याची देता येत नाही? मनात अंधाराला सगळ्या चराचराला अंधार गिळू लागला आणि अंधार गिळू लागला म्हणून सूर्याला दया आली. सूर्यानं आला ना अंधाराचा नाश केला. पण अंधाराचा नाश केला पण उष्णता दिली ना, उजेड केला पण तापही दिला. असं नाही. तातली आई जगा कारणे चंद्रे वेचिले चांदणे दयाचं दशा केवी म्हणी सारी की. बरं मग ठीक आहे, सूर्यानं उजेड दिला आणि काय दिलं पुन्हा? उष्णता दिली आहे का नाही. मग चंद्र आला, चंद्रानं जरा बदललं, महाराज उजेडही प्रकाशही दिला आणि शीतलता दिली. म्हणून देवाचं वर्णन करताना असं म्हणलं, तुझी हे निढळे कोटी सूर्य प्रकाशे. सूर्य नाही, चंद्र प्रकाशे. चंद्र का सूर्य का नाही? कारण सूर्य प्रकाश देतो पण काय आहे? उष्ण आहे. म्हणून देवा कोटी चंद्राचं तेज तुमच्या चेहऱ्यावर आहे पण शीतल आहे. तेज आणि शीतल अशा प्रकारचं तेज परी शीतल शशांकाचे अशा प्रकारचं ते आहे. पण त्या चंद्रानं ते केलं, शीतलता दिली, पण महादोष आहे त्याच्याकडे. काय दोष आहे? पूर्ण राहत नाही. एक दिवस पूर्ण महिन्यातून, नाही तर मग कमी 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 कमीच असं तो दोष आहे त्याच्याकडे. अशा प्रकारचं माझ्यांनी केलं नाही. म्हणून तुम्ही मद संती ग्रंथ निरूपण जो हा ते जगती उपयोग केला तो मूर्ती निरूपणाची. म्हणून महाराज तुम्ही संतांनी माझ्या करता हा तिन्ही लोकात असा श्रेष्ठ ग्रंथ जो निर्माण करून घेतला, तो निरूपण करून घेतला. म्हणून या सगळ्यापेक्षा हे काय झालेलं आहे? वेगळं तुम्ही माझ्याकडून करून घेतलेलं आहे. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी नेले ती येत माझे जे उरले पायी. पण फार काय बोलू आता, तुम्ही जे माझ्या करता केलं, काय केलेलं आहे? धर्म कीर्तन ही सिद्धी नेले. ज्ञानेश्वरी हे नाव ज्ञानोबरायांनी दिलेलं नाही. या ग्रंथाला ज्ञानोबरायांनी धर्म कीर्तन हे नाव दिलेलं आहे. कोणतं नाव दिलं? धर्म कीर्तन. धर्म कीर्तन. वेदांती ज्ञानी लोकांनी याला भावार्थ दीपिका हे नाव दिलं. ज्ञानी लोकांनी भावार्थ दीपिका नाव दिलं. ज्ञानोबरायांनी धर्मकीर्तन नाव दिलं. नामदेव महाराजांनी ज्ञानदेवी अशा प्रकारचं काय दिलं? नाव दिलं. ज्ञानेश्वरी हे नाव जनाबाईचं आहे. वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पाहावी पंढरी. आणि जनाबाईचा एवढा महत्व, एवढं महत्व आहे की स्वतः महाराज नामदेव महाराजांनी दिलेलं नाव, ज्ञानी लोकांनी दिलेलं नाव मागं पडलं येत नाही. स्वतः ज्ञानोबरायाचंच नाव काय झालं? मागं पडलं. आणि या ग्रंथाला नाव काय आलं? ज्ञानेश्वरी महाराज. असं जनाबाईचं हे, जनाबाईने या ग्रंथाला दिलेलं हे ज्ञानेश्वरी नाव आहे. आणि अशा प्रकारे माऊली ज्ञानोबराय म्हणतात, माझं धर्मकीर्तन तुम्ही कडेला शेवटला नेलेलं आहे. अशा प्रकारे. आणि आता माझ्याकडे काय उरलं तर पायीकपणा, शेवटपणा काय झालेला आहे? शिल्लक राहिलेला आहे. बाकी माझ्याकडे काही आता शिल्लक नाही. मी तुमचा दास, एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी. कशाची आस? दास राहण्याचीच आस काय करावी? पुरवावी. कधी मालक होण्याचा गर्व मला येऊ देऊ नका. अशा प्रकारचं. आता ग्रंथ पूर्ण झाल्यानंतर आपल्या गुरुदेवाकडं मागणी मागतायत. कारण कोणतंही कार्य केलं तर मागणी मागायचा काय? बरं, सप्त्याच्या 7व्या दिवशी मागणीचा अभंग का? 7 दिवस सेवा केली, आता मागायचा काय येतो? अधिकार येत असतो. सेवा केल्याशिवाय मागायचा अधिकार नाही. म्हणून आता ज्ञानोबरायांनी मागणीला आरंभ केलेला आहे. आता विश्वात्मके देवे येणे वाग यज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दानहे. आता विश्वात्मके देवे. आता म्हणजे कधी? आता हा शब्द मंगलवाच्य काही आहे. आणि आता हा शब्द मागच्या विषयाची संगती लावून देणारा सुद्धा आहे. आता तरी पुढे म्हणजे मागचं जाऊ द्या. आता तरी आता म्हणजे मागचं संपूर्ण नव्याला आरंभ. आता ग्रंथ पूर्ण झाल्यानंतर आता ग्रंथ काय झालेला आहे? पूर्ण झालेला आहे. आता काय करा? हे विश्वात्मक देवे, विश्वात्मक आणि देवे, विश्वाचे आत्मस्वरूप असणारे असे माझे गुरु. याचा अर्थ इथे निवृत्तीनाथांचं वर्णन ब्रह्मत्व स्वरूपानं केल्या गेलेलं आहे. माझे गुरु ब्रह्मच आहेत असे असलेले काय करा? येणे वाग यज्ञ तोषावे. माझ्याकडून जो यज्ञ झालाय, आणि यज्ञ कोणता झालाय? वाग यज्ञ, वाणीचा यज्ञ. म्हणजे बोलणं हा यज्ञ आहे. पण कोणता यज्ञ आहे? कीर्तन हा वाग यज्ञ आहे. भजन म्हणणं हा वाग
यज्ञ आहे. तो बाधू न शके स्नानाती कर्म नामे पावन धर्मा धर्म नाम परब्रह्म वेदार्थ. अशा प्रकारचं वाघ यज्ञ. वाघ यज्ञानं तुम्ही संतुष्ट व्हा, संतुष्ट व्हा, तोषावे आणि तोषोनी आनंदित हो. मत द्यावे पसाय दान. हे मला काय द्या? पसाय दान. पसाय म्हणजे प्रसादाचं दान करा. प्रसाद दान द्या. मला काय पाहिजे? प्रसाद तुम्हाला आहे का नाही? महाराज माऊली ज्ञानोबा म्हणतात, अरे मला जे खळाची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो हुता परस्पडे पडो मैत्र जीवाचे. खळाची व्यंकटी सांडो. महाराज माऊली ज्ञानोबा महाराज असं पुरुषच जगात नाही ज्याला माऊली म्हणतात. माणसाला कुठे माऊली म्हणत असतात का? माणसाला माऊली म्हणत असतात, पण आईला काय म्हणतात? माऊली ज्ञानोबा काय म्हणतात? माऊली. का म्हणतात माऊली? माऊलीचे लक्षणं बसतात म्हणून माऊली म्हणतात, आहे का नाही? नाव जे कधी कधी म्हणत एखादी माणूस असेल एखादा, सगळे लोक म्हणतात अहो तो माणूस वाघासारखा आहे. हो वाघासारखा आहे म्हणजे त्याला 4 पाय, आडवा असा आहे का? नाही नाही, वाघासारखा याचा अर्थ आहे वाघासारखी हिंमत त्याच्यात आहे. तसं इथं माऊली ज्ञानोबा म्हणतात यात आईचे लक्षण माऊलीवर काय होत आहे? बसताय. आईचे लक्षण बसताय. काय आईचं लक्षण? आईचं लक्षण आहे चांगल्या मुलाची आठवण येण्यापेक्षा अगोदर चांगल्या मुलाची चिंता नसते आईला. तर कोणत्या मुलाची असते? 2 मुलं जरी असले, एखादा महाराज गरीब असले आणि एखादा करोडपती असलं तर करोडपत्याचं ध्यान येत नाही, तर कोणाचं ध्यान येतं? याचं काय? हो त्याच्याकडे भरपूर आहे, पण याचं कसं? म्हणजे अनाथाची माय. याचं कसं? याचं कसं? याचं कसं? अशा प्रकारचं तिथं आईला काय येत राहते? आठवण येते. आणि ते लक्षण माऊलीवर बसतात. माऊलीने महाराज परमार्थिकाचं पहिलं ध्यान नाही आलं, सिद्ध योग्यांचं पहिलं ध्यान नाही आलं, पहिलं ध्यान खळाचं आलं. आणि याच्या पुन्हा एक अंतकरण माऊलीचं. माऊलीकडे काय पावर नव्हता. माऊली खळ नष्ट होऊ नाही म्हणले, खळाचा खळपणा जाऊ. ते सांडू खळाचा काय जाओ? वाकडेपणा. व्यंकटी म्हणजे वाकडेपणा. त्याचा काय जाओ? वाकडेपणा जाऊ. माणूस चांगलाच आहे, पण त्या काही दोषामुळे तो वाईट काढल्या गेलाय, काय का नाही? अवघी तुझीच ही रूपे म्हणतात, अवगुणामुळे ते वेगळे पडले, नाही तर तुझेच तर रूप आहेत सगळे, काय का नाही? परी हे निंदितो स्वभाव जन अवघे देव. परी हे निंदितो स्वभाव. जग सगळं देवच आहे, पण त्या काही दोषामुळे ते काय झालेले आहे तुमच्या आपल्यातून वेगळे ते म्हणले माऊली पडलेले आहे. असा जे खळ आहे, आता खळ कुणाला म्हणतो? खोबराने त्याच्यावर सुंदर काय दिलेला आहे? अभंगच दिलेला आहे. म्हणून तुका म्हणे खळ म्हणून या निषिद्ध तो, आहे का नाही? ते कोणी अरकली अंडपुत्र झाला म्हणे राडत तो झाला भांडचा आर चोरटल शिल्लक जाई तिकडे पुढे लोकाजोडी भांडवलं तुंगा चोर झाला चुकावर का नाही घातली भूमी कापे त्याच्या भारे कुंभपाकाची शरीरे बोले निष्ठुर उत्तरे पाप दृष्टी मळीन चित्त दुराचारी तो चांडाळ पाप सांगाती विटाळ तुका म्हणे खळ म्हणून या निषिद्ध तो. या अभंगात सगळे खळाचे काय आलेले आहे? लक्षणं आलेली आहे. जो खळ म्हणतात त्याला अशा प्रकारे माऊली ज्ञानोबा म्हणतात खळाचा खळपणा जाओ. आणि नुसता खळाची खळपणा जाओ असं नाही, सत्कर्मी रती वाढव. त्याचा सत्कर्मात पुन्हा काय वाढावं? प्रेम वाढावं. म्हणजे त्याचा रोग जावा आणि त्याला रोग जाऊन सुद्धा गोड पदार्थ गोड लागावेत. खरं जी वास्तविक गोड आहे ती गोड लागावं, नाही तर नुसता खळपणा जाऊ नये. काय फायदा आहे? खळाची अंकटी सांगो त्या सत्कर्मी रती वाढव. सत्कर्मात त्याचं प्रेम वाढव. आणि भूता परस्परे पडो मैत्र जीवाची. आणि माऊलीची किती व्यापक मागणी आहे, या जीव मात्राची एकमेकाशी मित्रता असावी. मित्रता असावी. कोणाचा कोणाशी द्वेष नसावा. कोणाचा द्वेष करू नये. ज्याच्या प्रारब्धानं ते राहिले, ज्याच्या प्रारब्धानं ते खातंय, ज्याच्या प्रारब्धानं ते भोगतंय, पण एकमेकाविषयी एकमेकाचं काय असावं? प्रेम असावं. असं माऊली ज्ञानोबाची व्यापकता आहे. म्हणून हुता परस्परे पडो मैत्र देवाचे दुरिताचे ती मिरजावो विश्वस्वधर्म सूर्य पाहो जो जे वांछिल तो ते लाहो प्राणी जात दुरिताचे ती मिरजावो. दुरित म्हणजे पाप. पापाचा अंधार निघून जावा. कुणाकडेही पाप राहू नये. महाराज नुसतं पाप जावं असं नाही, यात वड्याचे खळपणा जावो सत्कर्मी रती वाढो दुरिताचे ती मिर जावो विश्वस्वधर्म सूर्य पाहो. पाप करणं जावं, त्याचं पापाची वासना जावी. पापाची वासना जावी. आणि पापाची वासना जाऊन नुसतं नाही, पाप म्हणजे अधर्म.
अधर्म जावा आणि स्वधर्मात त्याचं प्रेम वाढावं. विश्व हा स्वधर्म रूपी सूर्याला विश्वानं बघावं. सगळ्याने स्वधर्म, सगळ्याच्या जीवनात स्वधर्म रूपी सूर्य काय व्हावा, जन्माला यावा. काय स्वधर्म आहे मानव जन्माचा? निज धर्म हा चोखडा, नाम उच्चारू गडगडा. तुकोबाराय म्हणतात अधर्म सगळ्यांच्या जीवनात. आणि मग असं झाल्याच्या नंतर जो जे वांछिल ते लाहो प्राणी जात. आणि मग या जीव मनुष्यांना ज्याची इच्छा होईल तिथे त्यांची काय हो पूर्ण हो. महाराज याच्यावर आक्षेप आहे, जो जे वांछिल तो ते लावो म्हणजे बरोबर आहे. याच्यात दोन आक्षेप येतात. काही लोक विचारतात, दोन आक्षेप येतात. काय? एकतर माऊलींचं जे म्हणणं आहे, जी जी इच्छा जो जो वांछिल तो ते लावो प्राणी जात. जी जी इच्छा होईल तिथे काय हो पूर्ण हो. मग एखाद्याने दारू पिण्याची इच्छा केली, एखाद्याने मांस खाण्याची इच्छा केली, एखाद्याने चोरी करण्याची इच्छा केली, एखाद्याने दुसऱ्याचं वाटुळं होण्याची इच्छा केली, मग इच्छा काय हो पूर्ण हो. असंच झालं नाही याचा अर्थ. असंच झालं नाही याचा अर्थ. जो जो वांछित, जो जो वांछिल म्हणलं ना, जी जी इच्छा वांछिल म्हणजे इच्छा करेल, जी जी झाली नाही ती तो एक आक्षेप आहे. आणि दुसरा एक आक्षेप आहे, वास्तवात माऊलींनी मागितलंय, निवृत्तीनाथांनी दिलंय आणि इच्छा पूर्ण होत नाही. नाही आपण जसं इच्छा केल्या तशा. मग माऊलीची मागणी निवृत्तीनाथानं मान्य केली नाही का? निवृत्तीनाथानं मान्य केली पण निवृत्तीनाथाच्या त्या आशीर्वादात तेवढा पावर नव्हता. असे दोन प्रकारचे आक्षेप येतात. ते दोन्ही आक्षेपाचं स्पष्टीकरण सरळ सरळ आहे. सरळ उत्तर इथंच आहे का? जो जे वांछिल तो ते लावो. हे माऊली ज्ञानोबारांनी शब्द त्या वेळेला वापरले. कोणत्या वेळेला वापरले? माऊली ज्ञानोबाराय म्हणतायत खळाची व्यंकटी सांडो, सत्कर्मी रती वाढो. खळाचा खळपणा जाओ आणि सत्कर्मात काय वाढो, त्याचं प्रेम वाढो पहिलं. आणि दुसरं दुरिताचे तिमिर जावो आणि विश्वस्वधर्म सूर्य पाहो. लोकांच्या जीवनातला अगोदर खळपणा जावा, पापाची वासना जावी, सत्कर्म त्यांच्या जीवनात सत्कर्माचं प्रेम वाढावं आणि स्वधर्माचा सूर्य यावा. ज्याच्या जीवनात स्वधर्माचा सूर्य आला आणि ज्याच्या जीवनात महाराज सत्कर्माविषयी प्रेम वाढलं, तो नास्तिक इच्छा करीलच कशाला. आणि नास्तिक इच्छा करील तर सत्कर्मात प्रेम वाढलेलाच नाही. सत्कर्म शब्दाचा अर्थ आहे सत म्हणजे ब्रह्म. ब्रह्माविषयी करायचं कर्म, त्याच्यात वाढलेलं प्रेम, त्याच्यात प्रेम वाढलेलं आहे. त्याच्यामुळे मग तो असताची इच्छा, स्वतःची प्रेम वाढलेलं असताची इच्छा कशाला करेल. म्हणून जो जे वांछिल मग पूर्ण का होत नाही? अहो त्यांची होते जोपर्यंत आपला खळपणा जाणार नाही आणि जोपर्यंत आपलं पापाची वासना जाणार नाही तोपर्यंत इच्छा पूर्ण होणार नाही. म्हणून काही त्याच्यावर संशय घेण्याचं कारण नाही. होतात महाराज स्वधर्माचा सूर्य ज्यांच्या जीवनात आहे आणि सत्कर्मावर ज्यांचं प्रेम आहे त्यांच्या इच्छा काय होतात? कारण त्यांची एकच इच्छा राहते, महाराज आम्हाला देव भेटावा. आणि देव भेटण्याची इच्छा त्यांच्या पूर्ण होतात. ही पुन्हा एक माऊलीची. मग ऐका आता पापाची वासना जायची असेल, पापाची महाराज पसायदाने तुम्ही जरा लक्ष देऊन ऐकायला पाहिजे. कारण काय पसायदाना पण दररोज म्हणतो आणि अर्थ जाणून जर लक्षात आलं तर माणसाचं म्हणण्यातलं प्रेम काय होतं वाढत जातं. खळाचा खळपणा जायचा असेल आणि सत्कर्मात प्रेम वाढायचं असेल, पापाची वासना जायची असेल आणि स्वधर्माचा सूर्य पाहायचा असेल तर काय नास्तिकाच्या संगतीत घडेल काय? संतांच्या संगतीत यावं लागेल. संतांच्या पैशात संतांची संगती कळो आले तिथपर्यंत कसं काय कळणार आहे? कळणार नाही. पाप काय, पुण्य काय, धर्म काय, अधर्म काय कळणार नाही आणि कळाल्याशिवाय जाणार नाही. आणि संत कुठं भेटतील? म्हणून ज्ञानोबारांनी आपल्या गुरुकडे प्रार्थना केली काय? वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मान दियाळी, अनवरत भूमंडळी भेटतू या भूता. वर्षत सकळ मंगळ या भूता अनवरत भूतळी भेटतू. या जीवांना अनवरत म्हणजे सतत अशी मंडळी भेटत जावो. असे लोक भेटोत. कसे भेटोत? कसे लोक भेटोत? वर्षत सकळ मंगळी, जे सतत मंगलाचा काय करतात? वर्ष पाऊस पाडतात. मंगल देवाचं नाव, देवाच्या कथा, देवाचं चरित्र, देवाचं रूप हे काय आहे? मंगल आहे. त्या मंगलाचा वर्षाव. आणि ज्यांची ईश्वरावर निष्ठा आहे, कुणावर? निष्ठावंत भाव
ईश्वरावर ज्यांची निष्ठा आहे सतत मांगल्याचा वर्षाव करतात असे संत महात्म्या लोकांना सतत भेटत राहू आणि ती इच्छा पूर्ण महाराज प्रत्येक भागाभागात गावागावात म्हणजे गावागावात नाही म्हणता येत पण काही भागाभागात जाती धर्मात आजही संत महात्मे जन्माला येत राहतात. त्यांच्या पद्धतीने ते महात्मे लोकांना त्या मार्गाला काय करत राहतात लावत राहतात आहे का नाही. भेटतो होता कसे असावेत ते महात्मे माऊलीची अपेक्षा काय आहे ते महात्मे कसे असावेत. चला कल्पतरूचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चला कल्पतरूचे आरव ते कल्पतरूचे बगीचे असावेत बगूचे कल्पतरू खाली फळे येते त्यांच्याकडून सगळ्यांची इच्छा पूर्ण होणारे ते असे असावेत. कल्पतरूचे बगीचे असावेत पण एका जागी राहणारे बगीचे नसावेत. चला चालते बोलते चालते कल्पतरूचे संत काय आहे बगीचे असावेत. चिंतामणीचे गाव कसे संत असावेत ते चिंतामणीचे म्हणजे त्यांचं देह गाव म्हणजे देह चिंतामणी झालेला असावा पण चिंतामणी चेतन नाही ते चेतन चिंतामणीचे गाव असावे. चेतन म्हणजे चालते बोलते बोलते जे अर्णव आणि अमृताचे समुद्र असावेत पण कोण्या अमृताचे बोलत्या अमृताचे त्यांच्या मुखातून बाहेर पडणारे शब्द काय असावेत अमृत असावेत. चंद्र मे जालांचन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतो. चंद्र मे जालांचन चंद्रासारखे शीतलता देणारे असावे पण लांछन रहित असावेत. चंद्राला लांछन इंद्रा पडली बघे चंद्र झाला किंवा कमी जास्तपणा हा एक लांछनच आहे. त्यांच्याकडे कमी जास्तपणा नसावा. अशा सूर्य असावेत प्रकाश देण्यामरते पण मार्तंड जे तापहीन नुसतं प्रकाश देणारा सूर्य असावा ताप नसावा तप्तता नसावी. असे सर्वदाही सदा सज्जन असे महात्मे सगळ्यांना आवडते होत आवडोत अशी माऊलींची इच्छा आहे आवडावे हे का नाही. आत्मज्ञाने चोखडी संतजी माझी रुपडी तेथ दृष्टी पडो आवडी कामिनी जैशी असे आवडावेत सगळ्यांना महात्मे. महाराज आपल्या जीवनातलं पुण्य उदयाला आलं कधी समजावं. आपल्याला जर संत आवडायला लागले तर आपल्या जीवनातलं पुण्य काय झालं उदयाला आलं. संत आवडायला लागले तर पुण्य उदयाला आलं. आणि संत जर आवडत नसतील संतांना महाराज खूप आवडतात आपल्याला. महाराजाच्या पुढे आपण पाया पडतो लोटांना नाही घालतो जेवू घालतो. संत आवडावेत संत आवडावेत आहे का नाही. सोयरे होतो सोयरे शब्दाचा अर्थ आवडते व्हावेत. ज्या दिवशी महाराज आपल्याला संत आवडले आपला कोणी नाश करू शकत नाही. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणी तेही लोकी भजिजो आदी पुरुखी अखंडित. फार काय सांगू फार काय मागावं किंबहुना म्हणजे फार काय आता बस. सर्व सुखी पूर्ण होणी तिन्ही लोकी पूर्ण होणी सर्व सुखी वैजे. मला तिन्ही लोकांनी परिपूर्ण व्हावं आणि सर्व सुख प्राप्त करून घ्यावं. परिपूर्ण व्हावं म्हणजे त्यांच्या जीवनात कशाचीच कमी नसावी सगळं काय असावं. आणि जे काय संसारात असा व्यक्तीच नाही की ज्याच्या जीवनात पूर्णता आहे. कुठे काही एक आहे एक नाही. आपल्याजवळ जे नसतं ते दुसऱ्याजवळ असतं. आपल्याला वाटतं ते उभाला आहे पण त्याच्याजवळ ते असतं तर त्याच्याजवळ तिसरंच काहीतरी नसतं काय का नाही. असं हे असतं ते असतं कोणीच पूर्ण नाही. मग संसारात पूर्ण नाही का आहे ना. काय माऊली ज्ञानोबरायांनी मला सिद्धांत सांगितला. माऊली ज्ञानोबराय म्हणतात ज्याच्या इच्छा मिळाल्या तो पूर्ण आहे. आता कशाची काय राहिली नाही इच्छाच राहिली नाही. झोप येईल नाही जेवण झालंय आता मधुकरीच भगवंताची कृपा होईल तुमच्यावर आणि तुम्ही पूर्ण व्हाल. ऐसे समस्त भोग भरीत होवाल तुम्ही अनार्थ जरी स्वधर्मे निरत वरताल बापा. ऐसे समस्त भोग भरीत तुम्ही व्हाल. तुम्ही जर स्वधर्माचं अनुष्ठान केलं तर सगळ्या भोगानं तुमचं जीवन भरून जाईल. संसारातून सगळ्या भोगानं भरून जाईल. ऐका सगळ्या भोगानं भरणं म्हणजे व्हाल तुम्ही अनार्थ. अनार्थ म्हणजे इच्छा रहित. जो इच्छा रहित आहे तो सगळ्या भोगानं जीवन भरलेलं आहे. त्याच सगळ्या भोगाचा भोग भोगायला येतो ज्याला इच्छा नाही आणि ज्याला इच्छा आहे त्याच्या काय भोगाचा भोग नाही. काय आपल्याला पटत नाही म्हणा पचत नाही म्हणा ऐका नाही. आपलं पुण्य कमी पडतंय म्हणा पुण्यच कमी पडतंय दुसरं काय न पटण्याचा अर्थ काय आपलं पुण्य कमी पडतं. नाहीतर ज्याच्याजवळ भोग आहेत
तो भोगाचा आनंद घेत नाही. ज्याच्या इच्छा भोगाच्या मेल्यात खरा भोगाचा तो आनंद घ्यायला. एकाजवळ 100 मजल्याचा बंगला आहे, गाड्या घोड्या आहेत, त्या बंगल्याचा आणि याचा आनंद तो नाही घ्यायला. त्या बंगल्याचा आनंद तो घ्यायला की ज्याला बंगल्याची इच्छा नाही. तो बंगल्याला बंगल्याचा आनंद घेत नाही, त्याच्याला बंगल्याची इच्छा नाही, तो कशाचा आनंद घेतो? बंगल्याचा आनंद. गुरुवांगरात झोपला तरी महाराज आनंद म्हणजे सुख, आनंदाचं सुख. याला बंगल्यात राहून तळमळे काय पडता खाटेवरी चिंता व्यापी तळमळ, व्यापी चिंता तळमळ, नाही का नाही. आणि तो तिकडं झोपला महाराज तर खाली खडे टोचायले. रातच्यात असं अर्धावर जाग येतो, खडा काढून फेकितो, पण उठा वाटत नाही त्याला. का? एवढी काय लागलेली आहे? झोप लागलेली आहे. महाराजाच्या रोडच्या कडीलं संध्याकाळी 7 वाजता झोपतात, सगळे चिलट बिलट सगळे झोपतात. पहाटे उठायला त्याच्या बायकोला आरतीच करावं लागते. उठा पांडुरंगा प्रभात समयो पाहतला, नाही का नाही. शेजे हलवून जागे करा, अशा प्रकारचे. मार्केटातला आपले मार्केटाचा ग्रस्त इतका माल घेतला, माल वगैरे झोप नाही. आम्हाला सडकोर आडवा पडला, गाडी अंगावून गेली तरी त्याला जेव नाही. भोगा म्हणा बंगल्यावर बंगल्याचा आनंद आहे, तर बंगल्याची इच्छा नसणाऱ्याला बंगल्याचा काय आहे? आनंद आहे. भोगा रहित जीवनात, इच्छा रहित जीवनात काय आहे? आनंद आहे. अशी सगळ्यांच्या इच्छा मरोत माऊली म्हणतात व्हावं पूर्ण, अशा प्रकारचं व्हावं. आणि काय करावं सगळ्या लोकांनी? मग इच्छाच नाही तर काय काम काय करा? काम हे करावं सगळ्यांनी. भजिजो आदिपुरुष हे अखंडित, अखंडित आदिपुरुष भजिजो. एकाच इच्छा राहावी, अखंड त्या आदिपुरुषाचं काय करावं? भजन करावं, चिंतन करावं, नामस्मरण करावं. आणि ग्रंथोपजीवे विशेष लोकी द्रष्टाद्रष्ट विजय व्हावे जे. आणि स्पेशल एक मागणी माऊलींनी मागितली. आता स्पेशल मागणी एका ओवीत स्पेशल. आणि ग्रंथोपजीवे विशेषी लोकी, या सगळ्या लोकांमध्ये जी विशेष माणसं आहेत ती त्यांच्याकरता मागणी. कोण विशेष आहेत माऊलीच्या दृष्टीनं? ग्रंथोपजीवीये, ज्यांचं जगणं ग्रंथ झाले, जे जगतात कशासाठी? ग्रंथासाठी. माणसं म्हणतात ना काय जगायची इच्छाच नाही हो. आता काय जगायची इच्छा राहिली का? फक्त या लेकरासाठी जगणं लागायले. नातू पितू असते जवळ, आणि कोणासाठी जगणं लागायले? लेकरासाठी. तसं त्यांची जगायचीच आता इच्छा राहिली नाही. फक्त ज्ञानेश्वरीसाठी जगायले, गाथ्यासाठी जगायले, काय का नाही. या ग्रंथासाठी, या ग्रंथाचं अध्ययन करावं, ग्रंथाचा प्रचार करावा, याच्याकरता ते महात्मे काय करायला लागले? जे ग्रंथच जीवन झालं ज्यांचं, ज्यांच्या जीवनातून ग्रंथ बाजूला काढलं ते क्षणात मरतील की. प्राण आणि गोपाय कुडी चांडवणी श्रीमुख नयने. एखादा ग्रंथावर जे म्हणजे ग्रंथावर जगतात नाही, ग्रंथासाठी जगतात. ग्रंथावर जगणारे लाखोन झालेत. ग्रंथोपजीवी, आम्ही ग्रंथावर जगतो. ग्रंथावर. आता महाराज लोक सगळे कशावर जगायली? आम्ही सगळे ग्रंथावर जगायले का नाही? आम्ही ग्रंथावरच जगायलो. ग्रंथातले तर अभंग थोडेसे म्हणले की जगायला लागले. तसं नाही, ग्रंथासाठी जे जगायला लागले, ग्रंथ हे ज्यांचं जीवन झालंय, ग्रंथ सोडून ज्यांच्या जीवनात दुसरं काही नाहीये, असे जे आहे ते या लोकातली विशेष जी अशी काही मंडळी आहे, मला त्यांना दृष्टादृष्ट विजय व्हावे जी. याही लोकातलं फळ मिळो, दृष्ट फळ आहे, आणि अदृष्टही फळ त्यांना मिळो, असं माऊली म्हणतात. मिळो त्यांना. गुरुवर्य ही इच्छा माझी पूर्ण करा, हे फळ मिळावं. काय मोठे ते मोठेच असतात. डॉक्टर बाबांनी आता एक ओळीचा अर्थ सांगितला होता. सहज चालता चालता वेगात कीर्तनात बोलून गेले होते. आणि ग्रंथोपजीवी द्रष्टादृष्ट विजय व्हावजी. ते म्हणजे दृष्ट फळ आणि अदृष्ट फळ. दृष्ट फळ म्हणजे वैराग्य, आणि अदृष्ट फळ म्हणजे ब्रह्मप्राप्ती, म्हणजे मूळ स्वरूपाला प्राप्ती. तर दृष्ट फळाची व्याख्या काय केली त्यांनी? वैराग्य. कारण ग्रंथ वाचणाऱ्याला दृष्टफळ विषय काही त्याचा संबंध नाही. ग्रंथ वाचणाऱ्याला या लोकातलं फळ कोणतं मिळत असतं? वैराग्य. वैराग्य दृष्टफळ आहे. ते तर म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दान पसावो, हिने वरे ज्ञान देव सुखया झाला. विश्वस्वरूप असलेले महाराज निवृत्तीनाथ म्हणले, माऊली काही हरकत नाही, तुमच्या सगळ्या इच्छा काय होतील? पूर्ण होतील. आणि असं म्हणल्यानंतर माऊली ज्ञानोबरायांना खूप आनंद झाला, सुखी झाले ज्ञानोबराय. ऐशी युगी परिकळी आणि महाराष्ट्र मंडळी श्री गोदावरीच्या पुरी दक्षिणलिंगी अशी सगळी कलियुगाच्या युगामध्ये, कळीच्या युगामध्ये, युगी कळी
कलीच्या काळामध्ये कलियुगात ज्ञानेश्वरी झाली ना, हे का नाही. कलीच्या काळामध्ये असे ज्या प्रकारचे महाराष्ट्र मंडळी सगळ्या कुठं झाली आहे? महाराष्ट्रामध्ये. सगळे महाराष्ट्राच्या गोदावरीच्या कुली दक्षिण लिंग जिथं आहे भगवंताचं, गोदावरीच्या तीरावर अशा प्रकारचं त्रिभुवनेक पवित्र अनादि पंचकोश क्षेत्र जेथ जगाचे जीवनसूत्र श्री महालया. त्रिभुवनेक पवित्र, तिन्ही लोकांचे स्थान काय आहे? पवित्र. नेवाशाचं वर्णन आहे. तिथं ग्रंथ तयार झाला. तिन्ही लोकात पवित्र म्हणतात माऊली. माऊली काय पण या ठिकाणी ज्ञानेश्वरी केली काय? तिन्ही लोकात पवित्र असलेलं क्षेत्र. एखाद्या वेळेस जा तिथे जायचं नाही. आळंदी जाताना फक्त उतरावं लागतं एवढंच होते, पुन्हा गाडीत बसायचं. नाही तर नेवाशाहूनच काय जाते आपली गाडी जाते. थोडंसं गावात जावं लागतं. तिन्ही लोकांची पवित्र आहे. अनादि पंचकोश, अनादि काळापासून असे पंचकोशमध्ये क्षेत्र असलेलं पवित्र असलेलं. महिनाभर काय केली ज्ञानेश्वरी? 1 महिना अधिक मास एका महिन्यात संपवली. जे तर जगाचे जीवनसूत्र श्री महालया, जगाचं जीवन चालवण्याचं सूत्र ज्याच्यात आहे असा भगवंत, त्या भगवंताचा तिथं अवतार झालेला आहे. कोणता अवतार झाला तिथं? मोहिनी. ज्यावेळेला समुद्रातून अमृत निघालं, राक्षस अमृताचा कळस घेऊन पळाले. तो कळस घेऊन इतक्या लांब पळत आले की ते नेवाशापर्यंत आले होते. आणि तिथं भगवंताचा कोणता अवतार झाला? मोहिनी. मोहिनी नावाचा अवतार तिथं झालेला आहे. त्या ठिकाणी तेथ यदुवंश विलासो जो सकळ कळा निवासो न्यायाते पोषुक शितोसु श्री रामचंद्रो. अशा त्या ठिकाणचा राजा त्यावेळेस 1212 मध्ये यदुवंशाचा वैभव गौरव वाढवणारा, विलास शब्दाचा अर्थ गौरव वाढवणारा, सकळ कळा निवासो सगळ्या कलेचा ज्याच्या ठिकाणी काय आहे? 64 कला यांच्या ठिकाणी निवास करायला येतात असा तो राजा. न्यायाते पोषी क्षितिषु श्री रामचंद्रो. न्यायाने प्रजेला न्यायाने काय करणारा? पालन करणारा असा श्रीरामचंद्रो क्षितिषु. क्षितिषु म्हणजे राजा. असा श्रीरामचंद्र नावाचा काय होता? तो राजा आहे. अशा प्रकारचा त्यावेळेला देवगिरी ही तिथली काय होती? राजधानी. आणि तिथे श्री रामचंद्र यदुवंशाचे राजा काय करत होते? राज्य करत होते. माऊली म्हणतात न्यायानं सगळ्यांना पोषणारे ते राजा होते. ते तमहेशान्वय संभूते श्री निवृत्तीनाथ सुते केले ज्ञानदेव गीते देशी कारणेने. मग त्या ठिकाणी भगवान शंकरापासून आलेला संप्रदाय निवृत्तीनाथापर्यंत आणि निवृत्तीनाथांचा सूत म्हणजे मुलगा असलेला ज्ञानदेव, मी हा ग्रंथ त्या ठिकाणी काय केलेला आहे? आपल्या मराठी भाषेत पूर्ण केलेला आहे. एवढं भारताच्या गावी भीष्मनाम प्रसिद्ध पर्वी श्रीकृष्ण अर्जुन पर्वी गोठी जे केली. महाभारतामध्ये 18 पर्व आहे आणि 18 पर्वामध्ये भीष्म नावाचं जी पर्व आहे भीष्म पर्व, त्या भीष्म पर्वामध्ये ही गीता लिहिल्या गेलेली आहे. त्यावेळेचा आपला विषय झाला. याच्यावर व्यासांचे उपकारही माऊली ज्ञानोबरायांनी मागं मांडलेले आहे. व्यासांनी ते हा सगळा गीतेचा कुठं लिहून ठेवलेला आहे? महाभारतात. म्हणून आपल्यापर्यंत ही गीता आली. अशा प्रकारचं भीष्म पर्वामध्ये ती गीता आहे जी भगवान कृष्णाने अर्जुनाची गोष्ट बोलणं झालेलं आहे. जे उपनिषदाचे सार, सर्व शास्त्रांचे मायर, परमहंशी सरोवर शिवशी जे कसे आहे ते गीता? उपनिषदाचे सार. आहे का नाही? सगळे उपनिषद असं मी ऐकले म्हणतात की महाराज 1180 उपनिषद आहेत. काही नाही पाहिलं. त्यात ज्ञानपर 108 आहेत. अशा प्रकारचे उपनिषद. सगळ्या उपनिषदाचं एकूण काय आहे? सार आहे. सर्व शास्त्राचे माहेर. सगळ्या शास्त्राची गीता म्हणजे काय आहे? माहेर कराय. माहेर म्हणजे जन्म देणार. सगळ्या शास्त्राला जन्म इथून झालेला आहे. नाही का नाही? परमहंशी सरोवर सेवी जे या सरोवरातलं सेवन करण्याकरता परमहंस अशा प्रकारचे जे चिंतन सतत करत राहतात त्यांना संन्यासातला प्रकार आहे. 24 तास जे महाराज देहावर येतच नाही त्यांना काय म्हणतात? परमहंस. असे ते गीतेचा कलशो संपूर्ण अष्टादशो म्हणे निवृत्ती दासो ज्ञानदेव म्हणे
गीतेचा कलश 18वा अध्याय पूर्ण झालेला आहे असं निवृत्तीनाथांचे दास असलेले ज्ञानोबराई म्हणताय. पुढती 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 या आपण ग्रंथ पुण्य संपत्ती सर्वभूती सर्व सुखी सर्वभूती संपूर्ण होईजे. पुन्हा 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 या ही ग्रंथरूपी संपत्ती. पण कशाची संपत्ती? पुण्याची संपत्ती. हा ग्रंथ म्हणजे संपत्ती, पण कशाची संपत्ती आहे? पुण्याची. हे जर ग्रंथाचा आपण अध्ययन केलं तर आपणही श्रीमंत हो. आणि कशाने श्रीमंत हो? पुण्यानं काय हो? श्रीमंत हो. सर्व सुखी सर्वभूती सर्व सगळ्यांनी या ग्रंथाचं सतत आचरण अनुष्ठान करा, श्रवण करावं, अध्ययन करावं, अनुष्ठान करावं आणि सर्व सुखी व्हावं. सगळ्या भूतमात्रांनी सुखी व्हावं आणि संपूर्ण व्हावं. म्हणजे कोणतीही उणीव त्यांच्या जीवनात राहू नये. शिके 1212 ते टीका केली ज्ञानेश्वरी सच्चिदानंद बाबा दरे लेखक झाला. 1212 मध्ये ज्ञानोबरायांनी हे गीतेवर काय केलेले आहे? टीका. टीका म्हणजे निंदा नाही, टीका म्हणजे व्याख्यान. त्याच्यावर विस्तार केलेला आहे. आणि सच्चिदानंद बाबा आदरानं त्याचे काय झालेले आहेत? लेखक झालेले आहेत. प्रेत झाले होते आणि प्रेतामधून पुन्हा त्यांना काय केलं? जिवंत केलं. असे सच्चिदानंद बाबा. इथे श्री ज्ञानदेव चिदानंद भावार्थ दीपकाय अष्टादशोध्याय आता काही नाथ महाराजांनी वगैरे केलेले आहेत. नाही का नाही? सिके 1576 कारण नाम संवत्सरी एका जनार्दनी अत्यादरी गीता ज्ञानेश्वरी प्रति शुद्ध केली. आहे का नाही? 1500 सालामध्ये तारण नामाचं संवत्सर आहे. आणि नाथ महाराजांनी ही ज्ञानेश्वरी प्रत काय केलेली आहे? शुद्ध केलेली आहे. ज्ञानोबरायांनी नाथ महाराजांना दृष्टांत दिला स्वप्नामध्ये की अजान वृक्षाची मुळी कंठाशी लागली आणि समाधीत अजान वृक्षाची मुळी इथं लागलेली आहे, तुम्ही युवती काढा. नाथ महाराज गेले, नंदीला बाजून केलं. जिथं आपण सिद्धेश्वराचं आता दर्शन घेतो तो नंदीच्या तिथून माऊली समाधीत गेलेली आहे. त्या नंदीला उठविला, नंदी शिवाचा ठेवला. असं तिथून बाजूला केलं, तिथून आत गेले, ती मुळी बाजूला केली आणि माऊली ज्ञानोबरायांनी आज्ञा केली की माऊलीच्या पुढे समाधीच्या वेळेला ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ ठेवला होता, तो नाथ महाराजाच्या हातात दिला. याचा प्रचार प्रसार करण्याची जिम्मेदारी नाथ महाराजाकडे दिली. पहिलाही ग्रंथ लोकांकडे होता पण त्याच्यात चुका लोकांनी खूप केल्या होत्या. कारण त्यावेळेस दुसऱ्याचा ग्रंथ आपल्याला आणायचा तर वाचायला इकत नव्हता आणता येईल. त्याचा घ्यायचा आणि त्याच्यावर लिहून घ्यायचा. मग एकाने यानं इथं चूक केली लिहून घेण्यात की त्याची चूकच दुसऱ्याला दुसरी आता जे प्रमाण ऐकून पाठ होतात ना, ऐकू प्रमाण कोणाच्या तरी कीर्तनातून कोणाच्या तरी मुखातून त्यानं एखादा अनुस्वर गाळलेला असला, पुन्हा ह्यो त्याच्यातला एक गाळतो म्हणजे 2 गाळाले, पुन्हा तिसरा त्याच्यातला तिसरंच काहीतरी एखादा शब्द गाळतो म्हणजे चुकीचंच काय होत जातं. मला मी महात्म्याच्या मुखातून ऐकलंय. महात्म्याच्या मुखातून त्यांनी सांगितलं की जरी आपल्या अभंग पाठ असेल, सुंदरते ध्यान अभंग कीर्तनाला घ्यायचा म्हणणे, सुंदरते ध्यान जरी अभंग कीर्तनाला घ्यायचा असेल तर कीर्तन करायच्या अगोदर एकदा गाथ्या तो पाहावा. चैतन्य महाराज म्हणजे 11 वेळा कारण त्याच्यातून पाहावाच त्याची गाथ्या. का की त्या वेळेला गाथा त्याच्यातून नवा अर्थ आपल्याला काय करत असतो? सांगत असतो. पवार अण्णाचे चरित्राचे कार्यक्रम ठरला सांगत रात्रात त्या अभंगाचं चिंतन करायचं, रात्रभर आणले चिंतनाशिवाय तर बोलता चिंतनाशिवाय बोललेलं कीर्तन म्हणजे मोकळा सोमवार. लक्षात येतं कीर्तनातलं घ्यायचे, चिंतनाचं कीर्तन नाही. मोकळा सोमवार जे ध्यानी ते सांगायचं. जिकडं पाणी जसं जिकडं उतारे तिकडे पळवतं, तिकडे जसं बरं वाटतं तिकडे द्यायचं. एखादा मधात दुसऱ्या प्रमाण दिलं, घुसले तिकडे ते घुसले तिकडे. ते पुढात काय चालू होतं ते गेलं, कशासाठी चालू होतं ते गेलं, आपण कुणीकडे होता ते गेलं. असं मोकळा सोमवारचं कीर्तन नाही. एक तर ते आहे मग जिथून फुटलो ते मागचं लक्षातच नाही राहायचं. हिरवे चारे भांबावे पशु, हिरवे चारे गुरु भांबावे जायसा. जसं ते मसळ आखाडच्या टाइमला हिरवं खात गेली, 7 गावं ओलांडून गेली तरी माहित नाही आपल्या मूळचं गाव कुठं राहिले, नाही का नाही. अशा प्रकारचं ते होत जातं. एक ते होतं आणि दुसरं एक आहे महाराज. तसंही होतं बिना चिंतनाचं कीर्तन तसं होतं. पण दुसरं एक आहे, हा सिद्धांत ठाम नाही का. जर ज्ञानोबराय तुकोबरायाची कृपा झालेली असेल तर
वेळेवर उभं राहिल्यावर एखादा अभंग घ्याव घ्या. असं नाही ते होता कृपा तुमची नाही मी तेच सांगत नाही, तेच सांगत होतो. जर ज्ञानोबराई तुकोबरायची एखाद्यावर कृपा झाली असेल, मी बोलताना काहीच म्हणलो एखाद्यावर कृपा आणि ज्ञानोबराई तुकोबरायची कृपा एखाद्यावर, सगळ्यावर थोडंच म्हणलं. सगळ्यावर कसं काय होईल? ते का कृपेचं दुकान थोडंच टाकले अन्नदान करायला. म्हणून एखाद्यावर कृपा झाली, मला तयाचे विसार शब्द सुखे म्हणून येते वेद का नाही, काय होणार नाही. अशा महात्म्याचं काय अडचण नसते. कोणताही कोणत्या वेळेला घेतलं त्यांचं जे बोलणं असतं ते त्याला फिटिंगच झालेलं असतं. अशाही प्रकारचं होतं. पण कृपेचा नाही ते एरवी काय करायला असतात, चिंतन करावं लागतं. किती वेळेस मी अशा महात्म्यांचं कीर्तन ऐकलं, अभंगही पाठ नाही, अभंगही पाठ नाही. वेळेवर सांगितलं. राऊत बाबांना आम्ही चाललो, मी गाडी चालवली, बाबा साईडला बसले, प्रवचन होतं. म्हणलं बाबा अभंगावर बोला नाच. म्हणजे ठीक आहे, पण त्या अभंगावर बोलायचं. म्हणलं जळो माझे कर्म वाया केली कटकट. आणि जवळ आलो होतो आम्ही, उतरलो लगेच त्या लोकांनी हरण सुरूच केलं होतं. बाबा बसले आणि जळो माझे कर्म. तुम्ही होते ऐकायला. पंकज स्वामीच्या मठात आपण सप्ताह केला होता. बाबाच्या डोळ्याचं ऑपरेशन झालं होतं, कीर्तन होतं, पण ते म्हणले मला ऑपरेशन 2 दिवस झाले होते. पहिल्यांदा ते नाहीच म्हणले होते. म्हणले मला डॉक्टरनं सांगितलं की समाजात जाऊ नका. सकाळी मी गेलो तो म्हणले नाही कोणालाही करायला लावा. पण मी पुन्हा 4 वाजता गेलो. म्हणलं बाबा तुम्ही नुसतं दर्शन द्या. म्हणजे दर्शन कसं द्या, आता मी थोडं प्रवचन करतो. ठीक आहे. जवळजवळ आलो होतो मठाच्या. मी बोललो, म्हणलं बाबा असं असं काय. ठीक आहे म्हणले, काय अडचण नाही, सुरू. महात्म्यांना त्यांना काय का नाही, त्यांना काय अडचण असते. असं एकदा मी राऊत बाबाकडे गेलो, कीर्तन होतं याच्यात होतं त्यावेळेला चातुर्मासात. बाबाकडे गेलं. म्हणलं बाबा आज मला अभंगाची शंका विचारायची होती. कीर्तनाचं अंग होय अंग हरिरूप. तर कीर्तन एवढं चांगलं आहे की शरीर हरिरूप होतं, मग शरीर हरिरूप कसं होतं अशी शंका होती. गेलो आम्ही 2 जण होतो, की आपले नागरगोजी महाराज आपले ते आणि आम्ही 2 गेलो. गेल्याच्या नंतर बाबा म्हणजे आज अभंगच घेऊन कीर्तन आला. असं किती सांगणार आहे, कीर्तन तर होतच. म्हणजे 5 वाजता कीर्तनाचे अभंगच घेऊ म्हणजे त्याच्यावर सगळा विषय काय होऊन जाईल, कीर्तनातून मोकळा होईल. म्हणजे त्या तशा महात्म्यांना काही त्याचं जड जात नाही बहुतेक अशा प्रकारचं आहे. म्हणून लोकांनी ती अबद्ध केली होती. ज्ञानेश्वरी शब्द गाळून ग्रंथ पूर्वीचा अतिशुद्ध, तरी परिपाठांतरी शुद्ध अबद्ध. नाथ महाराज म्हणतात तो शोधनीय प्रतिशुद्ध श्री ज्ञानेश्वरी. ग्रंथ पूर्वीचा शुद्धच होता, मी मूळ ग्रंथ शुद्ध नाही केला, पण पाठांतरी अबद्ध, शुद्ध अबद्ध. शुद्ध असलेला ग्रंथ पाठांतर करण्यात लोकांच्या वाचण्यात काय झाला होता, अबद्ध झाला होता. आणि तो शोधला मी, चुका कुठं झाल्यात आणि ते सगळे शब्द व्यवस्थित केले आणि पुन्हा ज्ञानेश्वरी काय केली, शुद्ध केली. अशा प्रकारच्या नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका दयाची गीतेची वाचिता टीका ज्ञान होई लोका अति भाविका ग्रंथार्थिया. नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका. माऊली नाथ महाराज म्हणतात तुम्हाला नमस्कार असो. तुम्ही कशा निष्कलंका. निष्कलंक तुमचं काय आहे, जीवन आहे. महाराज आपल्याला सांगतात अरे असे ज्ञानोबराय आहे, जयाच्या गीतेची वाचिता टीका ज्ञान होई लोका. ज्यांच्या गीतेत ज्ञानेश्वरी जर वाचली तर लोकात ज्ञान होईल. जे ज्ञानेश्वरी वाचतील त्यांना काय होईल, ज्ञान होईल. अरे ज्याच्यावर आक्षेप आहे, जन्माचे जन्म गेले लोकांचे ज्ञानेश्वरी वाचण्याचे ज्ञान नाही झालं. ज्ञान म्हणजे शब्द ज्ञान नाही, शब्द ज्ञानाने सांगतात नाही, ज्ञानच म्हणलं नाही. ब्रह्मज्ञान, शुद्ध ज्ञान अशा प्रकारचं बरोबर ज्ञान. ज्ञानोबरायच्या भाषेत ज्ञान पैगा बरवे असं ज्ञान आहे का नाही. ज्ञान जीवनच्या जीवन ज्ञानेश्वरी वाचून नाथ महाराज कसं काय असं म्हणजे ज्ञान होईल का. नाही पुढचं ऐका ना. अति भाविका ग्रंथार्थिया. ही ज्ञानवाची मी कशी कुठे येतो तुकोबरायच्या प्रमाणात आहे ते. ग्रंथार्थिया, ग्रंथाच्या अर्थाविषयीची अति ज्यांचा भाव आहे. कशाविषयी, ग्रंथाचा अर्थ. ग्रंथाचा अर्थ कोण आहे, ग्रंथाचा अर्थ आहे परमात्मा. अर्थ कशाला म्हणतात, अर्थ म्हणजे आपण म्हणतो नुसतं आपल्या भाषेत अर्थ म्हणतो, त्याला अर्थशास्त्रीय भाषेत म्हणत नाही. मोबाईल हा शब्द आणि तो मोबाईल या शब्दाचा अर्थ. हा शब्द
आणि त्या शब्दाचा अर्थ ती पुढची काय असते, वस्तू असते. तसं ज्ञानेश्वरीच्या ओव्याचा अर्थ काय आहे, ब्रह्म. अशा प्रकारचं त्या ब्रह्माविषयी ज्यांचा भाव आहे त्यांना ज्ञान प्राप्त होईल, नाही तर होणार नाही. बहु काळ पर्वणी गोमटी भाद्रपद मास कपिला षष्ठी प्रतिष्ठाने गोदातटी लेखन कामासाठी संपूर्ण झाला. खूप दिवसाने येणारी पर्वणी, गोड अशी पर्वणी कपिला षष्ठी ती भाद्रपद महिन्यात त्यावेळेस आलेली होती. भाद्रपद नावाचा महिना आहे की नाही. भाद्रपद म्हणजे श्रावणाच्या नंतरच काय येतो लगेच भाद्रपद, नाही का नाही. भाद्रपद कपिला षष्ठी आहे. आणि अशा प्रतिष्ठित क्षेत्र असलेलं पैठण आणि गोदावरीच्या तीरावर सगळा ग्रंथ लेखन कामासाठी काय झालेला आहे, पूर्ण झालेला आहे. ज्ञानेश्वरी पाठी जो ओवी करील मराठी त्याने अमृताचे ताटी जाणून रोटी ठेवी. आता ज्ञानोबरायच्या नंतर मराठीत कोणीही ओवी करायची नाही, केली तर अमृताच्या ताटात त्याने विष कालवल्यासारखं ते होईल असं नाथ महाराज म्हणतात. अशा प्रकारचे श्री सच्चिदानंद अर्पणमस्तु समाप्तो एवं ग्रंथा. अशा प्रकारे ज्ञानोबरायच्या कृपेने, भगवंताच्या इच्छाने आणि साधू संतांच्या आशीर्वादाने आपली ज्ञानेश्वरी कळसापर्यंत आपली शेवटपर्यंत गेलेली आहे. ज्ञानोबरायाकडे आपल्याला मागणीचा अधिकार प्राप्त होतो. काही जीवनात एकच मागावं, आपल्याला आपलं चांगलं कशात आहे हेही कळत नाही. ज्ञानोबरायांनी एकच करावं, कृपा करावी. आणि मला ज्ञानोबरायाच्या चरणावर एकच मागणी आहे की आमच्यासारख्यांना पाप्यांना सुद्धा तुम्ही जवळ घ्या आणि याची देही याची डोळा भोगू मुक्तीचा सोहळा. एवढं तुम्ही आम्हाला तो सोहळा दाखवा. आणि तो सोहळा आमच्या ताकदीनं आम्हाला दिसणं अशक्य आहे. तुम्ही जर कृपा केली तर होता तुमची कृपा, काय होणार नाही. अशा प्रकारे आमच्यावरही ती कृपा करीशी ते काय करील ते काय होय महाराज. तुम्ही काय करू शकत नाही. तुम्ही महाराज आमच्याकडं कोणती शुद्धता नाही, सगळ्या बाजूला शुद्ध आहोत, तरी पण तुम्ही आमचा स्वीकार करा. का करा, लेकरू म्हणून करा. ठीक नाही. आईनं काय लेकराचा काय वाईट काय स्वीकार करून येतो, तो वाईट असताना लेकरू म्हणून करावा. एक बाजू आमच्याकडे चांगली आहे आणि मजबूतीची आहे की आम्ही तुम्हाला आई मानतो आणि तुमची आम्ही काय आहोत, लेकरं आहोत. अशा प्रकारे आमचं लेकरू म्हणून स्वीकार करा आणि या संसारूपी फेऱ्यातून बाजूला काढा. सतत नामाची चिंतनाची आवड लागू द्या. देहाचा विसर पडून नामाची आवड लावणं माऊली तुमच्या हातात आहे. एवढंच ज्ञानोबरायांनी करावं, माऊलींनी करावं. मला तर नक्की माऊलीवर विश्वास आहे, माऊली करतील. कारण आता पातर टाकले, आता जीव घातल्याशिवाय उठवून देणार नाही. पातर तर टाकले, आपण भक्ती मार्गात आलो याचा अर्थ पातर पडले. आणि पातर पडल्यावर ज्ञानोबराय मला जेव नसतं घालायचं तर ज्ञानोबरायने आपल्याला पातरच नसतं टाकलं. पातर कशाला टाकलं असतं. ज्या अर्थी पातर टाकले त्या अर्थी थोडा उशीर लागल. पाहत राहायची वाढ त्या घराकडं, कधी वाढ या बाहेर येतोय, कधी पण वाढ येणार आणि आपल्याला जेवण मिळणार. पातर टाकलं ज्ञानोबराय उठवणार नाहीत. आणि पातर ज्ञानोबरायांनीच टाकलं. आपल्याला जे वारकरी संप्रदायात आणले ते कोणी आणलंय, ज्ञानोबरायांनी इथपर्यंत आणले. महाराज इथपर्यंत आणले तर पुढं का येणार नाहीत. इथपर्यंत आणले म्हणजे आलोयच आपण. आता उगाच अहंकार नाही, सगळे तुम्ही आम्ही आलोयच, काहीतरी पुढे आलोय. 5 किलोमीटर 2 किलोमीटर 4 किलोमीटर म्हणा, अरे ते गाव सोडून का होणं पण गावाच्या बाहेर तर आलोय, नक्की आलोय, याच्यात संशयच नाही. कारण जे गाव सोडून विषयाचं गाव सोडून आले नाही ते इकडे टाईम द्यायला रिकाम पडत नाही. ते असं काय येणार आहे ते नक्की आपण आलोय. आणि मग ज्या अर्थी निघलोय तर हळूहळू डाळे पण आपल्याला मुक्कामापर्यंत नक्की जाऊ. माऊली ज्ञानोबराय आपल्याला निराश करणार नाहीत. कारण माऊली ज्ञानोबरायचा निराश करणं हा स्वभाव नाही. म्हणून महाराज ज्ञानोबरायांनी असं तृप्त करून आपल्याला सोडावं. एवढी ज्ञानोबरायाच्या चरणावर प्रार्थना करूया. आणि झालेली सेवा एवढी ज्ञानोबराय आणि पंढरनाथ भगवान गोपालकृष्णाच्या चरणी तुकोबरायांच्या चरणी समर्पित करूया. आज संध्याकाळी हरिभक्तपरायण राजेंद्र महाराज चोरडिया यांचं कीर्तन होईल. अशा प्रकारे